नमस्कार, मी शैलेश कांबळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बीड पूर्व। आम्ही काम करत असताना बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला अशा काही गोष्टी जाणवतात की एखादं कॉलेज असो किंवा एखादं कार्यालय असो, महाविद्यालय असो, अशा ठिकाणी ज्यांनाही काम होते असे कर्मचारी असतील, विद्यार्थी येतील, हे आमच्याशी संपर्क करतात। वंचित बहुजन आघाडीची एक सम्यक विद्यार्थी आंदोलन नावाची टीम ही फक्त विद्यार्थ्यावर काम करते। तर असंच अंबाजोगाई या ठिकाणी असलेले शासकीय अध्यापक महाविद्यालयातले काही विद्यार्थी आमच्याकडे आले होते आणि काही कर्मचारी देखील आमच्याकडे आले आणि त्यांनी त्या कॉलेजमध्ये जे काही चालू आहे, सावळा गोंधळ आणि हिटलरशाही हे दोन शब्द मी प्रामुख्याने वापरतो। त्या कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर उर्मिला परळीकर या प्रभारी प्राचार्य असूनही कशा पद्धतीने तिथले कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, यांच्यासोबत त्यांची वागणूक आहे हे बऱ्यापैकी त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर मी 19 तारखेला मी संचालक आणि सहसंचालक यांना मी स्वतः त्या संदर्भातलं निवेदन पण दिलेलं आहे। आज या बाईटच्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की अंबाजोगाई मराठवाड्यातलं शिक्षणाचं माहेरघर समजलं जातंय, पण अशा दरिद्री व्यक्तीमुळं, मी शब्द उच्चारतो, या अशा दरिद्री व्यक्तीमुळं या मराठवाड्याच्या शिक्षणाच्या माहेरघराचं नाव खराब होत चाललेलं आहे। या माझ्या निवेदनामध्ये जवळपास 10 ते 12 मुद्दे आहेत। हे संचालक, सहसंचालक यांना मी याविषयी कल्पना दिलेलीच आहे। त्याच्यापैकी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर उर्मिला परळीकर या इतक्या उर्मट आहेत आणि कसलंही काम न करता फक्त त्यांना बडेजाव हवा आहे। आज जिल्हाधिकारी असलेल्या अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये जाताना कधी चिठ्ठी द्यावी लागत नाही, पण या प्रभारी प्राचार्य असलेल्या उर्मिला परळीकर जाण्यासाठी विद्यार्थी असो किंवा विद्यार्थ्याचे पालक असो, त्यांना जर भेटायचं असेल तर त्यांना पहिल्यांदा चिठ्ठी द्यावी लागते। याच्यातूनच यांची मगुरी लक्षात येते। यानंतर जर सांगायचं झालं, त्या उर्मिला परळीकर या मुंबईला असताना त्यांच्यावर या अशा वागण्यामुळे अॅट्रॉसिटी सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आणि ते प्रकरण आजही कोर्टामध्ये प्रलंबित आहे। त्याचा जर तुम्हाला नंबर सांगायचा झाला तर ग्रेटर मुंबई खटला नंबर 1244/2022 शासन विरुद्ध उर्मिला। आपण पाहू शकता की तिच्यावर मुंबई सारख्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना त्रास दिल्या कारणानं, आदिवासी विद्यार्थ्यांना त्रास दिल्या कारणानं त्या ठिकाणी खटला तिच्यावर प्रलंबित आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि हे सांगू इच्छितो की अंबाजोगाईच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये खूप स्टँडर्ड घरचे लोक विद्यार्थी येतात असं नाही। आज अंबाजोगाईचं शासकीय महाविद्यालय हे ग्रामीण भागातला असल्या कारणानं त्या ठिकाणी येणारा विद्यार्थी वर्ग हा ग्रामीण भागातून येणारा विद्यार्थी वर्ग आहे। त्या ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थी वर्गाची जी भाषा, बोलीभाषा असते ही खेडूत असते, पण या गोष्टी देखील आमच्या परळीकर बाईला जमत नाहीत। परळीकर बाईचा जन्म जरी मुंबईमध्ये झालेला असला तरी आज ती जो तिचा पेशा आहे, शिक्षकी पेशा, त्या शिक्षकी पेशानं तिने त्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट केल्या पाहिजेत। आज तुम्ही त्या खुर्चीत बसलात याचा अर्थ असा आहे की भविष्यामध्ये तुम्ही शिक्षक घडवणार आहात। तर तुमच्यामध्येच ती जर पात्रता नसेल तर तुम्ही भविष्यामध्ये शिक्षक काय घडवणार आहात? तर माझी या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की या उर्मिला परळीकर बाई ज्या अंबाजोगाई शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत, यांना तात्काळ इथून त्यांची बदली करण्यात यावी व त्यांचा हा प्राचार्य पदाचा पदभार काढून घेण्यात यावा। खरं जर पाहिलं तर एखाद्या वादग्रस्त व्यक्तींवर कोणताही ऑफिस असो, नियम आहे की एखाद्या वादग्रस्त व्यक्तीवर जर का खटला चालू असेल तर त्याला जबाबदारीचं पद हे देता येत नाही। पण विचार करतोय आणि आम्ही संभ्रमात आहोत की तिच्यावर अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल असताना देखील या बाईला तुम्ही या
नावाजलेल्या महाविद्यालयाचं प्राचार्य पद दिलं, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तर मी शेवटी एवढं सांगू इच्छितो की जर का या उर्मिला परळीकर नावाच्या बाईला, उर्मट बाईला त्या पदावरून जर आपण कमी नाही केलं तर वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि इतर काही संघटना आम्ही एकत्रित करून आम्ही आंदोलन करणार आणि जोपर्यंत ही बाई जाणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन शांत ठेवणार नाही, एवढं सांगतो. आणि प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.